गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि तब्बल 1,500 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेले माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी सध्या एका ऐतिहासिक बदलाला सामोरे जात आहे। देशभरात केवळ याच ठिकाणी भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर असल्याने या स्थानाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। सध्या या पवित्र भूमीत तब्बल 54,56,00,000 रुपयांच्या शासकीय निधीतून मंदिराचा भव्य आणि दिव्य असा जीर्णोद्धार सुरू आहे। एका बाजूला पारंपरिक स्थापत्य शैलीत साकारणारे देखणे दगडी मंदिर आणि दुसऱ्या बाजूला अधिक मासानिमित्त देशभरातून दर्शनासाठी उसळलेला लाखो भाविकांचा जनसागर अशा एका अभूतपूर्व भक्तीच्या महाकुंभाचे साक्षीदार सध्या हे क्षेत्र बनले आहे। एक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी पदावर असला तर लोककल्याणाच्या कोणत्याही कार्यास कशी गती मिळते आणि विकासाचे सर्व अडथळे कसे दूर होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरुषोत्तमपुरीचा हा विकास आराखडा होय। हा 54,56,00,000 रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणण्यात तत्कालीन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा सिंहाचा वाटा आहे। सुनील केंद्रेकर हे आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत जेव्हा या भागाच्या शासकीय दौऱ्यावर आले होते तेव्हा मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती। साहेब, देशपातळीवरील एवढे मोठे देवस्थान असूनही जीर्णोद्धारासाठी निधी नाही, पायाभूत सुविधा नसल्याने लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही आणि विकास रखडला आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी केंद्रेकरांसमोर मांडली। परिस्थितीचे गांभीर्य आणि स्थानाचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून केंद्रेकर यांनी तातडीने सूत्रे हलवली। त्यांनी केवळ निधी मंजूर केला नाही तर स्वतः लक्ष घालून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती दिली। आज जे काम प्रगतीपथावर दिसत आहे त्याचे खरे श्रेय केंद्रेकर यांच्या याच प्रशासकीय तत्परतेला जाते। हिंदू पंचांगात दर 3 वर्षी येणाऱ्या अधिक मासाला म्हणजेच ग्रामीण भाषेत धोंडा महिन्याला पुरुषोत्तमपुरीत विशेष महत्त्व आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार जेव्हा या अतिरिक्त महिन्याला मलमास म्हणून हिणवले गेले आणि कोणत्याही शुभकार्यात स्थान मिळाले नाही तेव्हा दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला। विष्णूंनी भूतलावर याच पुरुषोत्तमपुरीच्या भूमीत पुरुषोत्तम रूप धारण केले आणि या महिन्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव देऊन त्याला सर्वात पवित्र आणि फलदायी असण्याचा वर दिला। पूर्वी या परिसरात ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते। अधिक मासात येथे गोदावरीत स्थान करून दर्शन घेऊन आणि वाण म्हणून 33 धोंडे दान केल्यास अनेक पटीने पुण्य लाभते अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे। याच श्रद्धेपोटी चालू असलेल्या अधिक मासात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून तब्बल 15 ते 20 लाख भाविक येथे दाखल होत आहेत। शासनाच्या या विकास आराखड्याचा दृष्टिकोन केवळ धार्मिक मर्यादेपुरता मर्यादित नाही, या संपूर्ण परिसराला एक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जात आहे। नवीन आराखड्यानुसार येथे ध्यानधारणा, भजन कीर्तन, प्रवचन आणि आध्यात्मिक साधना करण्यासाठी भव्य हॉल बांधले जात आहेत। यासोबतच येथे येणाऱ्या भाविकांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधांची उभारणी केली जात आहे। परिसरातील रस्ते रुंदीकरण, मुबलक पाणी पुरवठा, सुसज्ज पार्किंग आणि स्वच्छतागृहे यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास वेगाने केला जात आहे, ज्यामुळे भविष्यात माजलगाव तालुक्याची ओळख संपूर्ण देशात एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मजबूत होणार आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक प्रशासनासमोर कायदा, सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाचे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे। मंदिर परिसरातील मर्यादित जागेमुळे प्रशासनाला तात्पुरत्या पाणी व्यवस्थेसाठी, वैद्यकीय पथकांसाठी आणि सुरक्षेसाठी मोठी कसरत करावी लागत आहे। मात्र या गर्दीचा दुसरा सकारात्मक पैलू म्हणजे स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळालेली मोठी चालना होय। मंदिर विकासामुळे परिसरात शेकडो नवीन हॉटेल्स, पूजा साहित्याची दुकाने, वाहतूक सेवा आणि वाहनतळ सुरू झाले असून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे। श्रद्धेच्या बळावर सुनील केंद्रेकरांसारख्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आणि या 54 कोटींच्या विकास कामांच्या माध्यमातून
पुरुषोत्तमपुरी आता विळख्यातून बाहेर पडून समृद्धीच्या एका नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. थोडक्यात सांगायचे तर श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरीचा हा कायापालट केवळ एका मंदिराची डागडुजी नसून या संपूर्ण ग्रामीण भागाच्या भाग्योदयाची नवी पहाट आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि जनसामान्यांची अथांग श्रद्धा एकत्र आल्यावर काय जादू घडू शकते हे या 54 कोटींच्या भव्य प्रकल्पावरून दिसून येते. सध्या जरी भाविक पत्र्याच्या शेडमधून दर्शन घेत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यात साकारणाऱ्या भव्य वास्तूचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 2027 मध्ये जेव्हा राजस्थानच्या गुलाबी दगडांमधून कोरलेले हे मंदिर पूर्ण क्षमतेने उभे राहील तेव्हा ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध देशाचे एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलेले असेल यात तीळ मात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रश्न न्यूज. माझं नाव विजय नानासाहेब गोळेकर. बरं, हे क्षेत्राचं नाव काय? पुरुषोत्तम मंदिर विश्वस्त संस्था पुरुषोत्तमपुरी. मंदिर? हे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर बांधलेलं ज्यावेळेस राजे महाराजे होते त्यांच्या काळात हे मंदिर बांधलेलं आहे. ज्यांनी काय देवगिरी किल्ला बांधलाय, ज्यांनी देवगिरी किल्ला बांधलाय त्याच राजाने हे मंदिर बांधलेले आहेत. रामाराव यादव कालीन राजा रामदेवराय यांनी 1212 मध्ये जीर्णोद्धार म्हणजे प्राणप्रतिष्ठा करून देवमठात बसवली होती. अरे, तर किती लोक येतात दर 3 वर्षांनी? दर 3 वर्षांनी प्रत्येक दिवशी 1 लाख 1.5 लाख आज येईल प्रत्येक दिवशी. एवढी तिकी सुविधा होती का त्यांची? हा, म्हणजे लोक एखादा स्थायिक नाही का बसून पहाटे आलेले सकाळच्या चाललेत, सकाळी आलेले पुन्हा 10 वाजता चालले, 10 वाजता आलेले पुन्हा दुपारी 2ला चाललेत. म्हणजे ओघ चालू आहे. बरं, येणाऱ्या भाविकाचा ओघ चालू असतो. नवीन मंदिरचं बांधकाम चालू आहे जीर्णोद्धार. हो, तर किती कोटीचा फंड येतो? 54 कोटी 56 रुपये माननीय सुनील केंद्रेकर साहेब यांनीच एक आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. सुनील केंद्रेकर होते त्यांनी, त्यांचं हे सुनील केंद्रेकर साहेबांनी फंड आणलेला आहे हो. आणि त्यांच्याच याच्यातून आम्हाला हे झालं तर आमच्या गावकऱ्याकडून मंदिर नव्हे झाले नसते. माननीय सुनील केंद्रेकर साहेबांचा एवढा आशीर्वाद आहे की त्यांनी आम्हाला म्हणजे मागं पुढं हे ठेवलं नाही. समजा त्यांनी दिला पुरातन विभागातून. त्यांनी द्या निधी आहे त्याला, पुरातन विभाग म्हणून निधी आहे. 54 निधी त्यांनी आला. टोटल किती खर्च येणार त्याला? आता 100 पासून जाणार आहे सर. आता ह्याचं काय पैसे वाढेल त्याचे 2022ला तेवढा निधी आला नाही आपल्याला. त्याच्यावरती वाढत ते 100 कोटीपर्यंत जाऊ शकते. पुढच्या 3 वर्षात तयार होईल का मंदिर? नाही, आता 1 वर्षाचं होईल काम राहिले. बाकी पुढच्या वर्षामध्ये आपण तिकडे दर्शन करायचं. 1-1.5 वर्षात तेव्हा मदत वाचते. बाकी जनतेला काय सांगणार तुम्ही? आता जनतेला काय येणाऱ्या भाविकांनी व्यवस्थितशीर समजा आपापले वाहनं पार्किंगला लावून गंगेला गेलं तर गंगेला सुद्धा स्नान जपून करा. खोल पाणी आमच्याकडून पाण्यात कोणी खोल पाण्यात जाण्याचं पर्यंतच करून आमचं म्हणणं हे काल एक थोडंसं घटना घडलेली आहे. म्हणून सगळ्या भाविकांना हात जोडून नम्रतेची ट्रस्ट करून विनंती आहे की कोणीही खोल पाण्यात जाऊ नये. आणि इथं पुन्हा आणखीन काही माता माऊली येईल त्यांनी अलंकार आपापले अलंकार सर्व माऊल्यांनी सांभाळावे ही एक विनंती. श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी मंदिराच्या या ऐतिहासिक कायापालटाची आणि अधिक मासाच्या महाकुंभाची ही विशेष बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पुरुषोत्तमपुरीचा हा इतिहास आणि प्रशासनाचा हा स्तुत्य उपक्रम प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचेल. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी, ग्राउंड रिपोर्ट आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या लोकप्रश्न न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा लोकप्रश्न न्यूज. धन्यवाद.